जाऊ जय शिवराय. सर्वांना प्रथमतः नमस्कार. आज आम्ही शिवसेनेच्या वतीनं इथं आंदोलन करण्यासाठी बसलो आहोत. आमचे शिवसेना संघटना प्रमुख शिवसाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही हे आंदोलन छेडलं आहे. दिनांक 9/9/2024 रोजी आम्ही तहसीलदार यांना तसेच गट विकास अधिकारी यांना तलाठी आणि ग्रामसेवक यांच्याविषयी एक निवेदन दिलं होतं, ज्यात नमूद केलं होतं की ज्या तलाट्यांचा ग्रामसेवकांचा कार्यकाल एका ठिकाणचा पूर्ण झाला आहे त्यांच्या तातडीने बदल्या कराव्यात आणि जे तलाठी ग्रामसेवक निवासी राहते, मला वाटते तालुक्यात असं कुठंच घडलं नाही की जिथं ग्रामसेवक तलाठी निवासी राहतात. तर असे जे तलाठी ग्रामसेवक आहेत त्यांनी निवासी राहावं यासाठी आम्ही निवेदन दिलं होतं. परंतु त्याच्यावर शासनाकडून किंवा तहसीलदाराकडून गट विकास अधिकाऱ्याकडून आम्हाला कोणत्याही प्रकारचं उत्तर आलेलं नाही. त्यानंतर त्यांना आम्ही 13 तारखेला नंतर दुसरं निवेदन देऊन अल्टिमेटम दिलं होतं की जर आमच्या या मागण्यावर तुम्ही काही विचार करणार नसाल किंवा आमच्या या मागण्या मान्य करणार नसाल, त्याच्याबद्दल आम्हाला काही कळवणार नसाल, तर आम्ही आज दिनांक 24 रोजी आंदोलन छेडणार आहोत. याची आम्ही पूर्वकल्पना शासनाला दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने आज आम्ही इथं आंदोलन करण्यासाठी बसलेलो आहोत. आज खरंच विचार केला तर ज्या तलाठी ग्रामसेवक यांचा कार्यकाल एका ठिकाणचा पूर्ण झालेला असतानाही 10-10, 15-15 वर्ष जे तलाठी ग्रामसेवक एका ठिकाणी काम करतात, तर त्यांची बदली करायला काय प्रॉब्लेम आहे? त्यांना मग कुठं पाठीशी घातलं जातं की? आणि त्यांचं बदली करायचं महत्त्वाचं कारण म्हणजे जे ग्रामसेवक जास्त कार्यकाल एका ठिकाणी असतात त्या ठिकाणी त्यांच्या जास्त ओळखी होतात. मग साहजिकच तिथं वशिलेबाजी, हप्तेबाजी हा प्रकार घडत असतो. मग अशा लोकांच्या त्वरित बदल्या करायला शासनाला काय अवघड आहे? त्यांच्या बदल्या करणं त्यांना सोपं, म्हणजे एवढं काय अवघड असं काम नाही नसताना सुद्धा मग तिथे शासन कोणत्या पाठीला देते का? त्यांना पाठीशी घालते का? मग अशा लोकांच्या बदल्यांची आम्हाला मागणी करावी लागते आणि आंदोलनाला बसावं लागतं, तुमचं लक्ष वेधून घ्यावं लागतं की या गोष्टीकडं. परवाच आम्ही निवेदन द्यायला गेलो होतो तहसीलदार साहेबांना, तर तहसीलदार साहेबांचं स्पष्ट मत आलं की हे काम काय आमचं नाही आहे, आमचं काय याच्यात रोल आहे. तर सांगायचं महत्त्वाचा विशेष आहे की तुम्ही आज सरकारचे प्रतिनिधी, शासनाचे प्रतिनिधी म्हणून तिथं कार्यरत असताना आमचा पहिला टप्पा हा तहसीलदारच असतो. बघा, आम्ही जर कुठं कलेक्टरला निवेदन द्यायला गेलो तर तिथं आम्हाला म्हटलं जातं की तुम्ही खाली निवेदन दिलं का, तहसीलदाराला निवेदन दिलं का? मग त्यावेळेस जर यांच्याकडून आम्हाला असं उत्तर येत असेल तर अशा उत्तराची आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा नाही आहे. त्यांनी ते आज शासनाचे प्रतिनिधी म्हणून इथं कार्यरत असताना त्यांनी आमच्या जनतेच्या मागण्या ज्या पहिल्या टप्प्यात आहेत, पहिली पायरी ती आहेत, त्यांनी आमच्या मागण्या ऐकून घेतल्या पाहिजेत आणि त्यांनी ज्या आमच्या मागण्या आहेत त्या जर मान्य केल्या नाही तर शिवसेना अजून तीव्र पद्धतीनं पुढल्या काळात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आज आपण विटा तहसील कार्यालयाच्या बाहेर शिवसेनेच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन करत आहे. बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचं कारण म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये जे ग्रामसेवक आहेत, जे तलाठी आहेत, या सर्व अधिकाऱ्यांचा कार्यकाळ, काही भागातील अधिकाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. पूर्ण झालेला असून देखील त्यांच्या बदल्या का केल्या जात नाही शासनाकडून? यांना का तिथंच ठेवलं जातं आहे? यासाठी आम्ही माननीय तहसीलदार यांना पत्र दिलेलं होतं की बाबा, ज्या अधिकाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे अशा अधिकाऱ्यांचा तुम्ही बदल्या करा आणि तिथं नवीन अधिकारी नियुक्ती करा. आणि ज्या ठिकाणी तलाठी व ग्रामसेवक आहेत त्या ठिकाणी निवासी राहत नाही, तर निवासी का नाही राहत? ज्या गावातल्या नागरिक आहेत त्या गावातल्या नागरिकांना कार्यालयामध्ये जावं लागतं आणि त्या ठिकाणी ही अधिकारी उपस्थित नसतात, ते वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतात आणि या माध्यमातून त्या नागरिकांची पिळवणूक होते, नागरिकांना त्रास होतो. त्यांची महत्त्वाची कागदपत्र असतात, ते तलाठी सांगणार की आम्ही विट्याला आलो आहे, तुम्ही विट्याला या, आम्ही इकडे गेलो तुम्ही तिथे या. यांची नेमणूक कोणासाठी केली आहे? नागरिकांच्यासाठी ना. आणि जर यांची नेमणूक नागरिकांच्यासाठी असेल तर ही लोक तिथे उपस्थित का राहत नाहीत? आता काही मला वाटते महिन्यापूर्वी किंवा एक 5-6 महिने झाले असतील, तलाट्यांनी विट्यामध्ये त्यांचं प्रायव्हेट ऑफिस काढलेत. जे तालुक्यातले तलाटे आहेत त्यांनी विट्यामध्ये प्रायव्हेट ऑफिस काढलेत त्यांची आणि त्या माध्यमातून ते काम करतात. बरं, ते आहेच, या एजंट पण आहे त्यांच्या हाताखाली काम करण्यासाठी. पण नक्की काय चाललंय? यातून तुम्हाला जनतेची लूट करायची आहे का? ते स्पष्टपणे दिसतंय ना. माननीय तहसीलदारांना आम्ही पत्र दिलेलं होतं, त्यावेळी तहसीलदार आम्हाला असे सांगतात
की तो माझ्या अखत्यारीमध्ये विषय येत नाही, बरोबर का? मग कुणाच येतोय? तालुक्याचे प्रमुख म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतोय. ते म्हणले की सरकारला तुम्ही कळवा. मग तुम्ही सरकारचे प्रतिनिधी म्हणूनच इथे बसलाय ना, सरकारचे प्रतिनिधी म्हणूनच तुम्ही इथे बसलाय. मग आम्ही तुमच्याकडे नाही येणार तर कुणाकडे जाणार? आणि एका माननीय तहसीलदारांची ही भाषा, ते माझ्या अतिरिक्त विषय येत नाही, तुम्ही सरकारला कळवा आणि तुम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना कळवा. त्यामुळे अशा लोकांच्यावरती तातडीने कारवाई झाली पाहिजे. आज आम्ही ठिय्या आंदोलन करतोय. याला शासनाने गांभीर्याने घ्यावं. याची जर दखल शासनाने जर गांभीर्याने घेतली नाही तर सिंहसेना आपल्या पद्धतीने शासनाला समोर जाईल. एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो. इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.